हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही निघालो आहे स्वामी समर्थांच्या मठात जाऊ आणि तिथे एक वाटेमध्ये गार्डन दिसलं. त्या गार्डनमध्ये आम्ही एन्जॉय करत करत स्वामी समर्थांच्या मठात जातो. तर बघूया कशी धमाल होते. खरंच आजचा दिवस इतका सुंदर होईल असं वाटलंच नव्हतं, पण तो कसा गेला हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. मुलांना गार्डन दिसलं आणि बस त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. किती साध्या गोष्टीत ते खुश होतात ना. मुलांच्या छोट्या छोट्या आनंदातच खरं सुख दडलेलं असतं. खेळात इतके रमले की मंदिरात जायचेही ते विसरले. गार्डनमध्ये थोडे आम्ही फोटोशूट केले. हे आहे श्री स्वामी समर्थांचे वसईमधील भुईगाव येथील मंदिर. या मंदिरात आम्हाला एक वेगळी शांतता जाणवली. मंदिरात पोचल्यावर मन खरोखर प्रसन्न वाटलं. आनंदमय वातावरण झालं होतं. स्वामींच्या चरणी प्रार्थना केली. आमच्या कामात यश मिळू दे, मुलांना सुखी ठेव, निरोगी आयुष्य लाभू दे, तुमचे आशीर्वाद कायम पाठीशी राहू दे. मंदिराच्या परिसरात एक छोटंसं पूजा भांडार होतं. इथे स्वामींची मूर्ती, इतर देवांच्या मूर्ती, रांगोळी, अगरबत्ती, देवांची पुस्तकं, विविध पूजेचे साहित्य, शोभेच्या वस्तू या सगळ्या मिळत होत्या. एक वेगळीच भक्तीची भावना इथे जाणवत होती. पूजा भांडारमधून शॉपिंग करून आम्ही बीचवर जायला निघालो. मस्त बीच एन्जॉय करू. आता आम्ही बीचवर आलोय. गुरुवा दुर्वा
आपल्या लाईफमध्ये आपण किती धावपळ करतो, पण खरी शांती तर या निसर्गाच्या सानिध्यात आहे. मनाला एक वेगळीच शांती मिळते. समुद्राच्या लाटा जणू काही आपल्याला शिकवत असतात. कितीही वेळा पडले तरी पुन्हा उभं राहायचं. सूर्य हळूहळू मावळत जातो आणि त्याचसोबत एक नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा देऊन जातो. आणि लाईफमधल्या छोट्या छोट्या गोष्टींची किंमत कळते. स्वामींचं साक्षात दर्शन आणि निसर्गाच्या सानिध्यातला समुद्र हा पीसफुल व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय.